प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना स्पर्धा इसवी सन 2025-26 जिल्हा परिषद प्राथमिक सुंदर शाळा इचोरी या स्पर्धेमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. त्यामध्ये आम्हीच्या शाळेने प्रत्यक्ष याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये परसबागेच्या रचना आपण बघू शकता कशा पद्धतीने केलेली आहे. त्याची सर्व चित्रे याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्या संदर्भातली संपूर्ण माहितीसुद्धा इथं लिखित स्वरूपात आहे. त्यानंतर हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे हे सुद्धा आपण चित्राच्या माध्यमातून बघू शकता. आणि त्या संदर्भात कुठली रोपांची लागवड केलेली आहे हे सुद्धा याच्यामध्ये आणि कुठल्या कुठल्या वाणांचा वापर याच्यामध्ये केलेला आहे ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये लिहिलेली आहे. आता आमची परसबाग ही अंकुरित अवस्थेत आलेली आहे. बाल अवस्थेतली ही परसबाग आहे. त्याचीसुद्धा आपण फोटो बघू शकता. त्यामध्ये मायक्रोग्रीन पद्धतीचा वापरसुद्धा या पद्धतीने केलेला आहे. हे सुद्धा याच्यामध्ये लिखित याच्यामध्ये आहे. त्यानंतर बहरलेली परसबाग, त्यामध्ये आता परसबाग आपण थोडंसं पुढं जातो. यामध्ये विविध जे वैविध्यपूर्ण सेंद्रिय भाज्या आहेत तर ते किती सुंदर अशा प्रकारे आपल्याला दिसत आहेत. आपण चित्रामध्ये बघू शकता. कमी पाण्यांमध्ये येणाऱ्या भाज्यांचा समावेश याच्यामध्ये आपण विशेष करून केलेला आहे. तर त्यामध्ये आपण बघू शकता की परसबागेच्या व्यवस्थापनामध्ये आपण विविध प्रकारचे जीवामृत असतील किंवा विविध प्रकारचे कीटकनाशके, तर हे जैविक कीटकनाशकांचा आपण याच्यामध्ये वापर करत असतो आणि गांडूळ खताचा याच्यामध्ये सेंद्रिय खताचा आपण वापर करत असतो. तर सेंद्रिय खताची निर्मितीसुद्धा आपण या माध्यमातून केलेली आहे. तर त्यामध्ये परसबागेसाठी विशेष करून गावकऱ्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला लाभतो आणि त्यामध्ये आपण बघू शकता की ह्या सर्वांच्या विद्यार्थी, शिक्षक आणि या सर्वांच्या सहकार्याने किती सुंदर अशी परसबाग फुललेली आहे. आणि त्यामध्ये ह्या परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांच्या एकजुटीचा हा एक प्रयत्न आपण म्हणू शकता की याच्यामध्ये किती चांगल्या प्रकारे भाज्या उगवलेल्या आहेत. आपण बघू शकता विविध प्रकारच्या भाज्या आहेत आणि ह्यामध्ये प्रत्यक्षाचा खिचडीत वापरसुद्धा आपण बघू शकता की किती चांगल्या प्रकारे होत आहे. आणि विद्यार्थ्यांना परसबागेतील भाज्यांच्या तत्वांची माहितीसुद्धा या माध्यमातून आपण देत असतो की कुठल्या भाज्यांमध्ये कुठली जीवनसत्व त्याच्यामध्ये मिळतात हे सुद्धा विद्यार्थ्यांना या माध्यमातून आपल्याला माहीत करत असतो. तर परसबाग तयार करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग असल्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांच्या निदर्शनास येते किंवा त्यांच्या माध्यमातून घडत असते. आणि ह्या सर्व भाज्या आपण आहारात वापरल्यामुळे याला विद्यार्थी खूप आवडीने याचा शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतात. त्यामध्ये आठवड्यातून 3 दिवस म्हटल्यापेक्षा की आपण दररोज ह्या भाज्यांचा आपण वापर करत असतो. एवढंच नाही तर आपल्याकडे हे सवडा रोजही वापरून आमच्याकडे भाजीपाला उरतो. तर त्या माध्यमातून आपण काय करतो, शनिवार किंवा इतर अशा एखाद्या सकाळच्या शाळेच्या दिवशी उरलेल्या भाजीपाल्यांची आपण विक्री गावकऱ्यांमध्ये करत असतो आणि त्याचं दुकान मांडून आपण विद्यार्थ्याला एक आर्थिक नियोजन आणि भाजीपाल्यांचं एक हे नियोजन त्याच्या संदर्भात आपण विक्रीसुद्धा करत असतो. त्यामध्ये सामाजिक संस्था आणि इतर जे NGO आहेत तर त्यांचीसुद्धा आपण मदत या माध्यमातून घेत असतो. त्याच्यामुळे हे बघा आपण बघू शकता की उमेदच्या प्रतिनिधीने आम्हाला भेट दिलेली आहेत किंवा त्यांच्या मार्गदर्शन आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्यानंतर विविध अधिकाऱ्यांच्या भेटी आमच्या परसबागेला झाल्यात मान्य. आपण बघू शकता शिक्षणाधिकारी साहेब असतील किंवा इतर केंद्रप्रमुख असतील किंवा गट शिक्षणाधिकारी साहेब असतील, या सर्वांच्या भेटी आपल्या परसबागेला झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं सुंदर अशी परसबाग फुललेली आहे. धन्यवाद.